महिना चालू झाला आहे. आता माझ्या ट्युशनला सुट्टी आहे. मी ट्युशन्स घेते, ट्युशन टीचर आहे. त्यामुळे आता सुट्टीचा चांगला सदुपयोग करण्यासाठी मी आता साफसफाई करायला घेतली आहे. तर तीच मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. शेवटी मी साफसफाईचे काही नियमही सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग सुरुवात करते पुस्तकांपासूनच. कारण तसा पुस्तकांचा आणि माझा संबंध गेली 22 ते 23 वर्ष आहे. कारण मी गेली 22 ते 23 वर्ष ट्युशन्स टीचर आहे, ट्युशन्स घेते. तर मग सुरुवातही मी साफसफाईची पुस्तकांपासूनच करते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी माझ्या घराचा एक असा कोपरा स्वच्छ करणार आहे जो आपल्या घराची शोभा वाढवतो. तो म्हणजे आपला शोकेस. पण ही नुसती साफसफाई नाही, तर याच्यातल्या काही खास टिप्सही मी तुम्हाला शेअर केल्या आहेत. प्रथम ही सगळी पुस्तकं नीट लावून घेतली. जी आता एवढ्यात लागणार नाही आहेत पुस्तकं, ती मी एका बाजूला व्यवस्थित मांडून ठेवली. आतमध्ये कपाटात व्यवस्थित लावून ठेवली. आणि आता मी सुरुवात ही करणार आहे पूर्ण शोकेसची साफसफाई. तर चला तर मैत्रिणींनो, आता साफसफाई करूया. शोकेस या हॉलमध्ये असल्यामुळे सुरुवात आता हॉलपासूनच करूया. कारण पाहुणे आले की आधी इथेच बसतात. शोकेस साफ करणे हे तर खरं मोठं चॅलेंज असतं. इथल्या काचांवरची ही धूळ, शोपीसवर बसलेली माती काढायला थोडा वेळ लागतोच. घर स्वच्छ ठेवणं म्हणजे फक्त साफसफाई नाही, तर आपल्या मनालाही शांत आणि हलकं करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. आजचा दिवस मी घराची साफसफाई करण्यात घालवते. कारण स्वच्छ घरातच सकारात्मक ऊर्जा राहते आणि घर स्वच्छ असेल तर मनही आनंदी राहतं. सकाळची सुरुवात मी देवघर साफ करून केली. देवाजवळचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करताना मनाला एक वेगळीच शांती मिळते. जणू घरासोबत मनही स्वच्छ होते असं वाटतं. माझं घर नेहमी स्वच्छ, नीटनेटकं आणि छान दिसतं. कारण त्याच्यासाठी मी ह्या टिप्स वापरते. त्या टिप्स मी तुम्हाला सांगते. तर टिप्स नंबर 1 आहे, एकदम सगळं घर क्लिनिंग करू नका. थोडं थोडं सेक्शन वाईज काम करा. म्हणजे मग आपल्याला थकवाही कमी येतो आणि कामही नीट होतं. जसजसं आपल्याला वेळ मिळतो तसं थोडं थोडं साफसफाई करत राहायची. सपोज आपल्याला 15 मिनटं वेळ आहे, तर आपल्याला समजतं की 15 मिनटात आपण हे साफ करू शकतो, तर ते करून घ्यायचं. असं जसं जसा वेळ मिळतो, कधी अर्धा तास असेल तर त्याप्रमाणे घर आपण आवरायला काढायचं. असं नेहमी थोडं थोडं साफसफाई केल्यामुळे घर नेहमीच आपल्याला फ्रेश दिसतं, क्लीन दिसतं आणि आपल्यालाही कंटाळा येत नाही. आणि त्यामुळे आपल्या घरी अचानक जरी पाहुणे आले तरी आपल्याला ऑकवर्ड वाटत नाही. कारण आपण आपलं घर क्लीन ठेवलेलंच असतं. अशा प्रकारे मी हळूहळू माझं पूर्ण घर आवरते. कधी कपाट साफ करते, कपाटातले सर्व कपडे बाहेर काढते. त्यानंतर व्यवस्थित घड्या लावून कुर्ती वेगळी, साड्या वेगळ्या असं व्यवस्थित लावून घेते. आणि नको असलेले कपडे ताबडतोब बाजूला काढून ठेवते. म्हणजे आणि जेव्हा आपल्याला म्हणजे पाहिजे असतात कपडे, तेव्हा पटकन ते आपल्याला सापडतात. कधी जर कमी वेळ असेल तर मी टेबल पुसून घेते. टिपॉयवरचा पॉट, फ्लॉवर पॉट वगैरे तो स्वच्छ करून घेते. किचनही मी एकदम सफाई करत नाही किचनची. एक एक कोपरा साफ करून घेते. कारण किचन जरी आपलं छोटं वाटलं तरी त्याला खूप वेळ लागतो. तर जरा जास्त वेळ असेल तर मी भांडी घासून, पुसून त्यात नवीन आपलं कडधान्य किंवा काय जे भरायचं असेल ते मी भरून घेते. तसेच पिठाचा डबा म्हणा किंवा तांदळाचा डबा, जेव्हा पीठ किंवा तांदूळ संपतं तेव्हाच मी ते घासून पुसून उन्हात स्वच्छ सुकवते आणि नवीन पीठ किंवा तांदूळ भरून घेते. त्यामुळे कसं कीड लागायची पण भीती नाही आणि आपल्याला एकदम त्रासही होत नाही. कधी थोडासा जर वेळ असेल तर विंडो
च्या काचा म्हणजे स्वच्छ करून घेते. लिव्हिंग रूमच्या विंडोच्या काचा, बेडरूमच्या विंडोच्या काचा आणि जास्त वेळ असेल तर किचनच्या विंडोच्या काचा पुसून स्वच्छ करून घेते. कधी पडदे धुवून घेते. विंडोचे पडदे म्हणा किंवा मधला पडदा असे पडदे धुवायला घेते. कधी कुशन कवर किंवा सोफा कवर ते धुवून टाकते. कधी अंथरुणं पांघरून आपली धुवून टाकते. तर कधी बेडशीट एका वेळ धुवायला घेते. असं थोडं थोडं करत मी माझं संपूर्ण घर हळूहळू स्वच्छ करून घेते. त्यामुळे अचानक कोण आलं तर आपल्याला ऑकवर्ड वाटत नाही, कारण आपलं घर कसं स्वच्छ क्लीन असतं. आता आपली टिप नंबर 2, क्लिनिंग करताना फेवरेट सॉंग्स लावायचे. त्यामुळे कसा मूड फ्रेश राहतो आणि आपल्याला जे कंटाळवाणं बोरिंग काम असतं ते कसं फन वाटायला लागतं, आनंद वाटतो. क्लिनिंग करताना मला नेहमी एक गोष्ट जाणवते, आपण घरासाठी किती मेहनत घेतो. कारण हे फक्त 4 भिंती नसतात, इथे आपल्या आठवणी असतात, आपलं प्रेम असतं, आपली माणसं असतात. किचन साफ करताना तर खूप वेळ जातो, पण किचन स्वच्छ दिसलं की मन खूप खुश होतं, कारण घराचं खरं हृदय म्हणजे किचन. आपली टिप नंबर 3 आहे की ज्या वस्तू आपण वापरत नाही त्या जास्त साठवून ठेवू नका, कारण त्यामुळे आपलं घर अस्वच्छ आणि पसारा नेहमी दिसतो. घर क्लीन आणि स्पेसेस दिसण्यासाठी वस्तू साठवून ठेवू नका. खिडक्या साफ करताना बाहेरचं आकाश दिसत होतं, छान हवा येत होती आणि मनात एकच विचार आला की आयुष्यातही अशाच फ्रेश हवेसारखी पॉझिटिव्हिटी कायम येत राहू. साफसफाई करताना थकवा तर येतो, पण त्यानंतर जे समाधान मिळतं ते खूपच सुंदर असतं. मला असं वाटतं, घर स्वच्छ ठेवणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं, आपल्या फॅमिलीची काळजी घेणं आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. टिप नंबर 4 आहे, डेली फक्त 10 ते 15 मिनटंच घर आवरलं तरी मोठा पसारा कधी होत नाही. आज क्लिनिंग करताना मी एक गोष्ट पुन्हा शिकले की छोट्या छोट्या प्रयत्नांनीही मोठा बदल दिसतो. हळूहळू प्रत्येक कोपरा चमकू लागतो. कधीकधी तर क्लिनिंग करताना आपल्याला जुन्या गोष्टी सापडतात, जुने फोटो, लहानपणाच्या आठवणी किंवा काही विसरलेले मोमेंट्स, आणि मग काही वेळासाठी आपण त्या आठवणींमध्ये हरवून जातो. टिप नंबर 5 आणि ही लास्ट टिप आहे, क्लिनिंग फक्त घरासाठी नाही तर मन शांत ठेवण्यासाठी पण करा. स्वच्छ घरात पॉझिटिव्ह वाईब्स आपोआप येतात, मन प्रसन्न होतं, घरातील माणसंही आनंदी प्रसन्न राहतात. क्लिनिंग करताना मी माझी फेवरेट गाणी पण लावली होती, त्यामुळे काम करताना कसा मूड फ्रेश राहिला आणि वेळ कसा गेला कळलंच नाही. शोकेशमधल्या ह्या काचेच्या वस्तू मी साफ करण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून लावते. त्यामुळे बघा किती, आता दाखवतेच मी तुम्हाला, किती छान त्या वस्तू चमकतात. कधी झाडू, कधी पुसणं, तर कधी वस्तू अरेंज करणं, हे सगळे करताना एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळतं. मला माहीत आहे की तुमच्यापैकी अनेक जणींना क्लिनिंग करायला वेळ मिळत नसेल, तरी एकदा थोडा कोपरा तुम्ही आवरून बघा. घराबरोबर मूड पण रिफ्रेश होतं आणि घर किती प्रसन्न वाटतं ते तुम्हाला जाणवेल. या एवढ्याशा एका शोकेसची डीप क्लिनिंग करायला मला 2 ते 2.5 तास लागले. संध्याकाळपर्यंत हॉल आणि शोकेश क्लीन झालं आणि मग शांतपणे बसून मी त्याकडे पाहत होते. किती सुंदर वाटत होतं सगळं. त्या क्षणी जाणवलं की आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो अशा छोट्या छोट्या मोमेंट्समध्येही असतो. शोकेस तेच आहे, पण अगदी नव्यासारखं उजळून दिसतं आहे. डीप क्लिनिंग केल्यामुळे त्याला एकदम छान वेगळाच लुक आला आहे आणि त्यामुळे घरात एक वेगळंच प्रसन्न वातावरण तयार होतं. आपल्याला आनंद मिळतो. तुम्हालाही मिळत असेल ना? कॉमेंट्समध्ये नक्की मला सांगा, मला आवडेल ऐकायला. तर मंडळी, हे होतं आजचं माझं दिवसभराचं क्लिनिंग मिशन. दिवसभर नाही, 2-3 तासच मी हे केलं. हे घर साफ झाल्यावर आता जो थकवा असतो ना, तो त्या स्वच्छतेकडे बघून कुठे पळून जातो. तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला? तुम्ही आठवड्यातून किती वेळा असं डीप क्लिनिंग करता? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. हो, आणि मी स्वामींचा नामस्मरणाचं 11 माळी नामस्मरण केलं आहे. तोही व्हिडिओ टाकला आहे, तोही आवर्जून पहा. जरी तुम्हाला 11 माळी जप करायला वेळ मिळत नसेल, शक्य नसेल, तरी ऐकल्यानेही तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे तो व्हिडिओही नक्की पहा आणि आत्मिक आनंद घ्या. 11 माळी म्हणजे 1128 वेळा मी हे स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं आहे. आणि हे नामस्मरण मी ह्या टेलिकाउंटर मशीनने केलं आहे. आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते नक्की बघा. नामस्मरण करायला मला जवळजवळ 50 मिनटं लागली, पण मला ह्याच्यात खूप आत्मिक आनंद मिळाला. आपल्याला हे नेहमी करणं शक्य नसतं. त्यासाठी तुम्ही हे ऐकलं तरी तुम्हाला आत्मिक आनंद नक्कीच मिळेल. त्यामुळे तो माझा व्हिडिओ नक्की पहा आणि आत्मिक आनंद घ्या. चला तर मग परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.